नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक माहितीसाठी व्हिडिओ दाखवतो। हे कोंब आलेले नारळ आहेत आमच्याकडे काही, आणि ते आता फोडतोय। म्हणजे हे गणपतीमध्ये विक्रीसाठी आणलेले नारळ होते आणि त्यांना काही कोंब आलेले। कोंब आलेले नारळ महिनाभर आपण काय त्याचं केलं नाही तर पुढे काय होतं ते तुम्ही बघा। हा जो आतमध्ये गर आहे याला काय म्हणू शकता तुम्ही? आम्ही नारळाचा कोंब म्हणतो। आणि बहुतेक एक महिन्याभरामध्ये संपूर्ण नारळ आतमधून हा असा या कोंबाने भरतो, आणि बाकी जे खोबरं आहे ते तसंच राहतं साईडला। आणि ज्यावेळी झाड 2 फुटापर्यंत व्हायचं असतं, किंवा त्याला 2 पानं 3 पानं यायची असतात, तोपर्यंत ह्या कोंबातूनच त्याला सगळं अन्न मिळत असतं। आणि त्याच्यानंतर मग ते हळूहळू खराब होत जातं, आणि त्यावेळी मग तो नारळ आपण जमिनीमध्ये लावायचा असतो झाड पूर्ण वाढण्यासाठी। तर असे काही आम्ही तुम्हाला अजून फोडलेले नारळ दाखवतो। तर मित्रांनो, नारळ फोडल्यानंतर अशा पद्धतीने 2 तुकडे पण त्याचे होऊ शकतात, किंवा हा असा अख्खा गर पण येऊ शकतो। आम्ही हे जरा उघडून दाखवू। हा जो अख्खा नारळ आम्ही फोडला त्याच्यामध्ये हा आतमधला पूर्ण गर। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये जी काही याची माहिती असेल, म्हणजे याच्यामध्ये कुठले विटॅमिन्स आहेत, कुठले मिनरल्स आहेत, हे काही मला माहिती नाही, परंतु जाणकार मंडळीने याची माहिती घेतली पाहिजे। आणि हे का महत्त्वाचं आहे की खातेवेळी हा जो पदार्थ आहे, याला जो आम्ही कोंब म्हणतोय, ह्याला डेलिशियस हा शब्दसुद्धा कमी पडेल एवढा तो चवदार आहे। म्हणजे मराठीमध्ये त्याला अजून चांगला शब्द तुम्हाला स्वादिष्ट, चवदार, रुचकर हे सगळे शब्द कमी पडतील, एवढी याची चव जी आहे ती जबरदस्त आहे। आणि आर्टिफिशियली अशी चव कुठल्याच पदार्थाची करता येणार नाही, एवढं मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकतो। आणि त्याच पद्धतीने जे माडाचं झाड आपण तोडतो आणि वरती जो कवाता असतो वरच्या भागामध्ये, तो अनेक लोकांनी कोकणामध्ये तर खाल्लेला असेलच, तर त्याची चव आणि याची चव जवळपास सारखी असते। आणि या संदर्भामध्ये थोडासा अभ्यास होणं का गरजेचं आहे की आज आपण लहान मुलांच्या संदर्भामध्ये बघतो की लहान मुलं आईस्क्रीमसाठी आईवडिलांबरोबर रडत असतात, किंवा मॅगीसारख्या कुरकुऱ्यांसारख्या गोष्टी खात असतात, कारण त्यांना हे जे निसर्गाने दिलेलं वरदान आहे ना, ते कधी खायलाच मिळालेलं नसतं। त्यांच्या नशिबातच नाही असं म्हणूया आपण, परंतु थोडंसं जर क्रियमान वापरलं तर हे मुलांना खाण्यासाठी तरी अवेलेबल होऊ शकतं। अतिशय उत्कृष्ट असं हे निसर्गाचं एक देणं आहे असं आपण म्हणू शकतो। तर मित्रांनो, थोडी जागृती गरजेची आहे, आणि जे नारळ विक्रेते आहेत त्यांनीसुद्धा या संदर्भामध्ये थोडा विचार केला पाहिजे। असे नारळ वेगळे काढून ठेवले आणि ते थोड्या जास्त रेटने जरी ते दिले तरी मला वाटतं एक क्रांती होईल। आणि खरोखर आज तुम्ही मला सांगा, सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातले किती लोक आपल्या मुलांना कोकणातल्या झाडावरच्या म्हणजे माडावरच्या शहाळ्याचं पाणी किंवा कोवळं खोबरं खायला देतात? किती लोक ते महाग आहे म्हणून टाळतात, आणि किती लोक हे कर्नाटक केरळमधून आलेले 40-50 रुपयाच्या शहाळ्यातलं बेचव पाणी खायला घालतात? त्या सगळ्या विषयाचा आपण अभ्यास केला पाहिजे, याच्या बिझनेसच्या दृष्टीने सुद्धा आणि आपल्या शरीराच्या गरजेच्या दृष्टीने सुद्धा। आता कदाचित आमचा लक्ष गेला नसता तर हे नारळ फुकटही गेले असते, परंतु आता आम्ही याचा खाण्यासाठी उपयोग करणार आहोत। वेळ कमी असल्यामुळे आम्ही याची विक्री करू शकणार नाही, कारण तोपर्यंत ते खराब होतील। या कोंबाविषयी अजून डिटेल कोणाला सायंटिफिक माहिती असेल तर कृपया मला जरूर कळवा। मी माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा या व्हिडिओसोबत देतो, त्याच्यामध्ये माहिती पाठवला तरी चालेल, किंवा कमेंटमध्ये कळवा। जाणकारांना एवढी नम्र विनंती आहे। धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। त्याचबरोबर माझे मित्र जे अमेय बागलकर आहेत ते आता एक खोबरं खात आहेत, त्यांना आपण विचारू याची चव कशी आहे, म्हणजे कोंब खात आहेत। अमेयजी जरा सांगा, जरा हे बघा एक खाऊन संपलं। अतिशय उत्कृष्ट असा नारळ आहे, नारळाचा कोंब आहे। आणि आम्ही हे जे कोंब आलेले नारळ होते त्यातले ज्यांचे कोंब मेले, म्हणजे जगणं शक्य नव्हतं असे नारळ हे आम्ही फोडलेले आहेत।
आणि ज्यांचे कोंब चांगले होते ते आम्ही लागवडीसाठी शेतकऱ्यांना दिलेले आहेत. तर हा अतिशय उत्कृष्ट चवीला लागतो आणि आपण कोकणातल्या माणसांनी किंवा कोकणाशी संबंधित माणसांनी हा ट्राय करून बघणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. धन्यवाद अमेयजी. धन्यवाद.